पत्रकार मित्र विद्यामालेमध्ये संयोजन समितीच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। मान्यवरांचं 23व्या वर्षाची ही स्मृती व्याख्यानमाला उद्घाटनाचं प्रथम पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत माननीय श्री गणेश शिंदे सर। प्रथम सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, लोकनेते खासदार डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील आणि सौ सिंधुताई विखे पाटील यांच्या प्रतिमांचं पूजन करून विनम्र अभिवादन करावं। त्याचबरोबर समयीतील ज्ञानज्योती प्रज्वलित करण्याची विनंती। आजच्या या व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचं प्रथम पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय गणेश शिंदे सर, या प्रथम पुष्पाच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्ष आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाचे सन्माननीय पदाधिकारी त्रेमठ सर, भोगरे सर, या सर्वांच्या उपस्थितीत या 23व्या स्मृती व्याख्यानमालेचं दिमागदारपणे उद्घाटन या ठिकाणी होत आहे। प्रवरा परिसराची वैचारिक भूक भागवणारी अशी ही स्मृती व्याख्यानमाला गेली 22 वर्ष विविध विषयाच्या अनुषंगाने अनेक मान्यवरांनी त्याचे साक्षीदार आहात। या ठिकाणी सर्वांचं स्वागत करूया। उपस्थित आपण सर्व लोक शिक्षण आणि समाज प्रबोधन या उदात्त पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला या ठिकाणी संपन्न होत आहे। वर्ष असून ही व्याख्यानमाला 1 जानेवारी ते 6 जानेवारी या दरम्यान पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। आज या व्याख्यानमालेचा उद्घाटन कार्यक्रम या ठिकाणी आपणासमोर संपन्न होत आहे। या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्षा, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विश्वस्त आणि जिल्हा परिषद अहमदनगरच्या माजी अध्यक्षा माननीय शालिनीताई विखे पाटील, ज्यांच्या वाणीने हे पहिलं पुष्प गुंफलं जाणार आहे, असे आजचे व्याख्याते माननीय श्री गणेशजी शिंदे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विविध महाविद्यालयातून आलेले सर्व मुख्याध्यापक बरोबर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, लोणी आणि लोणी परिसरातील सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी, या सर्वांचं मी प्रथमतः या व्यासपीठाच्या वतीने स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो। मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्याख्याते आणि विचारवंत यांनी विविध विषयावर आपल्या वाणीतून ही व्याख्यानमाला समृद्ध करण्यासाठी योगदान दिलं। या सर्वांचा मी नक्कीच ऋणी आहे। आज या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे माननीय श्री गणेशजी शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचा मला या ठिकाणी परिचय करून देताना विशेष आनंद होत आहे। माननीय श्री गणेश आत्माराम शिंदे यांचं झालेलं असून ते सध्या राज्य शासनाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या संस्थेचे मुख्य सल्लागार म्हणून ते कार्यरत आहे। हे करत असताना अटल महापणन विकास अभियान महाराष्ट्र राज्याचे ते मुख्य व्याख्याते म्हणून काम करत आहे आणि आपल्या व्याख्यानातून जे सहकारी चळवळ जी आहे, या सहकार चळवळीला नेहमीच प्रेरणा देण्याचं काम ते आपल्या वाणीतून करत आहे। याचबरोबर इंडियन इंटरनॅशनल सेंटर न्यू दिल्ली येथे जे काही प्रशासकीय सेवांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते प्रशिक्षक म्हणून काम करत आहे। हे करत असताना त्यांचं मनोरंजन क्षेत्रातही योगदान अतिशय मोलाचं असं आहे। जी 24 तास या वृत्तवाहिनीवर पासवर्ड आनंदाचा हा कार्यक्रम त्यांचा प्रदर्शित असून, त्याचबरोबर मध्ये मोगरा फुलला या अंतर्गत संत ज्ञानेश्वर चरित्र कथेला राज्यभरातून उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। त्याचबरोबर
चित्रकथा, छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा, छत्रपती संभाजी महाराज चरित्र कथा इत्यादी त्यांचे सादरीकरण आहेत. झी टॉकीजवरील 2023 मध्ये सादर झालेल्या श्री राम राज्य या कथेला संपूर्ण देशातून अतिशय उदंडाचा प्रतिसाद मिळालेला आहे. नुकतीच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी नुकतीच राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सुख या ललित पुस्तकाबरोबर राणी ग या काव्यसंग्रहाचंही त्यांनी लेखन केलेलं आहे. याचबरोबर मान्य श्री गणेशजी शिंदे यांची जी कविता आहे ही कविता गाण्याच्या रूपानं तुमच्या समोर येत आहे आणि ती सध्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गाजत आहे. असे उभ्या महाराष्ट्राला अभ्यासू आणि एक तडफदार वक्ते म्हणून परिचित असलेले आजचे व्याख्याते आपल्याला लाभलेले आहे. मी पुन्हा एकदा आजच्या या व्यासपीठाच्या वतीनं पुन्हा त्यांचं व्यासपीठावर स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यात्यांना सन्मानित करावं. मान्य श्री गणेश शिंदे. लढत भाग 1 व 2, सहकार धोरी व देह वेचावा कारणी हे ग्रंथ त्यांना या निमित्तानं सप्रेम भेट दिले जात आहे. ग्रुपच्या वतीनं शिर्डीच्या साईबाबांना जी काही पुष्प अर्पण केली जातात त्यापासून बनवलेले सुगंधी धूप, सुगंधी अगरबत्ती याची ही किट त्यांना सप्रेम भेट म्हणून दिली. सन्मान होतो आहे. धन्यवाद. माननीय श्री गणेश यांना मी आपणा सर्वांना त्यांशी सुसंवाद साधावा अशी मी त्यांना विनंती करतो. एकत्र जमलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा माननीय सौ शालिनीताई विखे पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, संस्थेचे सर्व संचालक आणि खरं तर ज्यांच्यासाठी मी इथं उपस्थित आहे असे सर्व तरुण तडफदार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी असं काही विशेष मार्गदर्शन करायला इथं आलेलं नाही आहे किंवा मला असं नेहमी वाटतं की असं काही विशेष मार्गदर्शन करण्याला जो अधिकार लागतो तो माझा आहे असं मला कधी वाटत नाही. मी फक्त तुमच्याशी गप्पा मारणार आहे, काही 2-5 गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. विखे कुटुंबियाचे आणि माझ्या आजोबांपासूनचे अतिशय जवळचे संबंध आहेत आणि या संस्थेचा सगळा कारभार, सहकार चळवळीमध्ये त्यांचं असणारं योगदान, या सगळ्या गोष्टींची मला पुरेपूर जाणीव आहे. जीवन सुंदर आहे या विषयाच्या अनुषंगाने मी इथे बोलत असताना येताना मी माझे जे सहकारी आहेत यांच्याशी मी चर्चा करत होतो की मी या विषयावरती बोलणार आहे. प्राचार्यांशी चर्चा केली, त्यांनी सांगितलं की संस्थेचे एवढे युनिट आहेत, एवढे विद्यार्थी इथे शिकतात, ज्या वेळेस सहकाराची चळवळ या भारतामध्ये रुजावी, सहकाराच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करता यावं असा विचार पद्मश्रींनी केला आणि पहिला साखर कारखाना इथे सुरू केला. मला वाटतं अनेकांचं जगणं सुंदर करण्याचं भाग्य विखे कुटुंबियांना आणि पद्मश्रींनी सहकाराच्या माध्यमातून असेल तर सहकार सोडून दुसरा पर्याय नाही हे या जुन्या जाणत्या लोकांना कळालं होतं. आणि शहर आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये जी वाढती दरी निर्माण होतीये, ही दरी जर कमी करायची असेल तर काही बेसिक गोष्टी ग्रामीण भागामध्ये आपल्याला निर्माण करता यायला हव्यात. लोणीसारख्या एखाद्या छोट्याशा गावामध्ये अगदी KG पासून PG पर्यंत, मेडिकल पर्यंत सगळ्या शिक्षणाच्या सुविधा आज या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आल्या. डॉक्टर कलाम साहेबांचं एक भाषण ऐकलं होतं आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला जर खेडी सुधारायची असतील तर त्यांनी एक पुरा नावाचं मॉड्यूल सांगितलं होतं, प्रोव्हाइडिंग अर्बन ॲम्युनिटीज टू रुरल एरिया. ग्रामीण भागामध्ये तुम्हाला काही कनेक्टिव्हिटी निर्माण करावी लागतील
एक डिजिटल कनेक्टिव्हिटी, एक सोशल कनेक्टिव्हिटी, नॉलेज कनेक्टिव्हिटी आणि स्पिरिच्युअल कनेक्टिव्हिटी. आणि मला वाटतं या सगळ्या कनेक्टिव्हिटी ग्रामीण भागामध्ये निर्माण करण्याचं काम आपल्या संस्थेनं केलं. जर आपण ग्रामीण भागातल्या शाश्वत विकास, माझ्या गावामध्ये MH14 पासिंगची गाडी आली होती. MH14 म्हणजे साहेब आता बऱ्यापैकी MIDC वगैरे आली, चांगला सधन भाग आहे. आणि MH14 पासिंगची गाडी माझ्या गावात आली. त्या ड्रायव्हरनं अशी काच खाली घेतली आणि एका लहान मुलाला विचारलं, पारगाव कुठे आहे? बरं, गाडी पारगावातच आहे. त्याला विचारलं, पारगाव कुठे आहे? तो म्हणला, पारगाव ना, आणि 10 किलोमीटर पुढे जा वडगाव येत आहे, कोण पण सांगेल पारगाव. मी त्याला विचारलं, खोटं का सांगितलं? तो म्हणला, MH14 आहे, काय कमी आहे? म्हणला, जाऊ दे, पुढे येते की मागं. साहेब, ही गरीब आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे. पुण्यामध्ये एका माथे फिरून रात्रीत 50 गाड्या पेटून टाकल्या. त्याला पोलिसांनी विचारलं, का पेटवल्या? आपल्याला घेता येत नाही म्हणला, पेटून टाकल्या. ही गरिबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे. आणि म्हणून जर आपल्याला हा संघर्ष होऊ द्यायचा नसेल येणाऱ्या काळामध्ये, तर आपल्याला ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाकडे लक्ष द्यावं लागेल. आणि कोविडच्या काळामध्ये आपल्याला कळालं, तुम्ही नेमाडेंनी लिहिलेलं हिंदू जर वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल, त्यांनी त्यात खूप सुंदर सांगितलं आहे. शहरं आतापर्यंत तुम्ही हजारो वर्षांचा इतिहास बघा, छोट्या छोट्या संकटांनी शहरं अशी फटाफट फुग्यासारखी फुटलेली आपल्याला बघायला मिळतील. पण ग्रामीण भागातली जीवनशैली, ग्रामीण भाग हा निसर्गावरती अवलंबून असणं, तिथल्या लोकांच्या आर्थिक गरजा, हे सगळं लक्षात घेतलं तर ग्रामीण भागातलं आर्थिक चक्र असं लगेचच्या लगेच बंद पडत नाही. आणि कोविडच्या काळात सुद्धा आपण बघितलं की शहरांतली चाकं बंद पडली, पण ग्रामीण भाग मात्र बऱ्यापैकी तो सस्टेन राहिला. आणि म्हणून जर तुम्हाला खेडी समृद्ध करायची असतील, इथल्या माणसांचं जीवनमान जर उंचवायचं असेल, यांचं जगणं जर सुंदर करायचं असेल, तर सहकार सोडून आपल्या समोर पर्याय नाही. आज 23,115 विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. म्हणजे हे मी सांगत नाहीये, तुम्ही आतापर्यंतच्या अनेक कमिशनचे तुम्ही अहवाल बघा, रॉयल कमिशनचा अहवाल बघा, तुम्ही गोरवाल समितीचा अहवाल बघा. या सगळ्या समित्यांनी सांगितलं, जर तुम्हाला भारताला पुढे घेऊन जायचं असेल, ग्रामीण भागाला जर पुढे घेऊन जायचं असेल, तर सहकार सोडून दुसरा पर्याय नाही. पण गेल्या 70-75 वर्षामध्ये सहकारातलं, आता ताई मला सांगत होत्या की 40-50 हजार महिलांचं संघटन बचत गटाच्या माध्यमातून आपण केलं. बचत गट हे सुद्धा एक छोटीशी सहकारी संस्थाच आहे. आणि प्रत्येक गावागावात असणारी आत्ताची एक म्हणजे विविध कार्यकारी सोसायटी, 23,115 विविध कार्यकारी सोसायटी आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यातल्या निम्म्या तोट्यात आहेत. एक वेळ मी सोसायटी तोट्यात असणं समजू शकतो, त्याला एक गोंडस शब्द आहे, अनिष्ट तफावत. मी ती सोसायटी तोट्यात असणं समजू शकतो, पण बहुतांशी मी 2016 ते 18 महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात गेलो, अनेक सहकारी संस्थांना भेटी दिल्या. संस्था अनिष्ट तफावतीत असणं, तोट्यात असणं, इट्स ओके. पण मी असं बघितलं की अनेक संस्था ह्या फक्त पिशवीतच आहेत. म्हणजे सोसायटी सापडायची असली तर पहिला सचिव सापडून आणावा लागतो, सचिव सापडला तर त्याला पिशवी सापडावं लागते, आणि त्या पिशवीतून मग सोसायटी बाहेर येते. आणि ते इलेक्शन तर मग त्या तोट्यातल्या संस्थेचं इलेक्शन एवढं जोरात असतंय, काय सांगायचंय. आमच्याकडे ते संचालक सोसायटीला 2-4 जण निवडून आले आणि ते 2 जण भांडत होते. ते एक जण म्हणला, काही कर, मला म्हटला एप्रिलमध्ये चेअरमन व्हावं लागतं. तो म्हणला, आत्ता मी जानेवारीत झालो, एप्रिलमध्ये लगेच तू नाही. म्हणला, मे मध्ये पुन्हा तू हो, पण एप्रिलमध्ये मात्र मलाच व्हावं लागतंय. म्हणले का? म्हणले ते पोराचं लग्न आहे, पत्रिकेवर नाव टाकायपुरतं तर मला चेअरमन व्हावं लागतंय. आणि अशा पद्धतीनं हे सहकाराचं सगळं वारं वाहत असताना मला वाटतं इथे एक सहकारी साखर कारखान्याचं युनिट 1948 मध्ये इथे उभं राहतं. एक फेटा घातलेला साधा माणूस लोकांना एकत्रित करतो, लोकांच्या हातांना काम देतो, एक सहकारी साखर कारखाना सुरू करतो आणि भन्नाट काम इथल्या हजारो हातांना काम देतो. याच्यापेक्षा काय लोकांचं जगणं सुंदर करणं असू शकतं? मी वडिलांना विचारलं होतं की अप्पा, जगणं कशानं सुंदर होतं, असे कोणता फॉर्म्युला आहे का? ते म्हणले, असं कोणतंही कॉस्मेटिक प्रोडक्ट नाहीये की ज्यानं तुमचं जगणं सुंदर होईल. अशी कोणतीही टॅबलेट, कोणतंही व्हॅक्सिन उपलब्ध नाहीये ज्यानं तुमचं जगणं सुंदर होईल. म्हटलं, मग ते होतं कशानं? ते म्हटले, तू एक यादी कर, आतापर्यंत तुला कोणत्या कोणत्या लोकांनी मदत केली तुझ्या आयुष्यात. मी एक 100-150 लोकांची यादी केली आणि वडिलांच्या समोर ठेवली. मी म्हटलं, मला या 100-150 लोकांनी आयुष्यात मदत केली. मला म्हटलं, अरे वा, मदत केलेली लोक तुला आठवतात, याच्यापेक्षा आणखी छान काय असू शकतं. तू आता एक काम कर, तू किती लोकांना मदत केली ना त्याची पण एक यादी कर. आता मी शोधत होतो मी कुणाला मदत केली माझ्या आयुष्यात.
मी शोधून शोधून नावं काढली, ती 5-10 भरली. म्हटलं मी पण या 5-10 लोकांना मदत केली आहे. वडील म्हणले तुला जगणं सुंदर करण्याचा फॉर्म्युला सांगू? म्हटलं हो. मला म्हटले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना, त्या दिवशी जगणं आपोआप सुंदर होऊन जाईल. तुम्ही तुमच्या आयुष्यात किती लोकांना मदत करू शकला, तुम्ही किती लोकांचं जगणं सुंदर करू शकला. मला वाटतं हे समाधान, आणि या समाधानाच्या पातळीवरतीच पहिल्यांदा मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. मुळात आपण माणसं आहोत आणि सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? आणि लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येतंय का? तुम्ही जर मला म्हटले ना भाषण कर, मी 2 तास बोलेल. पण तुम्ही जर मला म्हटले एवढ्या लांबून आलाय पुण्याहून, जाता जाता लोणीत एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे आणि फक्त ते वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता येईल, मला वाटतं त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जातं. आणि मग शोधा आपल्यामध्ये काय वेगळं आहे. आणि देव किती सुंदर वागलाय आपल्यासोबत. जन्माला येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतात की कुणीतरी जन्माला येणार आहे, पण जाण्याचे संकेत मात्र 9 मिनिट पण आधी मिळत नाही. याच्यापेक्षा काय अजून उपकार असावेत भगवंताचे. येण्याचे संकेत देव देतो, जाण्याचे संकेत देत नाही. मग मधला जो प्रवास आहे, या मधल्या प्रवासाचा जरा आनंद घेऊ, थोडंसं छान जगू. आपण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत, आपल्यातलं वेगळे पण ओळखू. आपलं गडबड काय झाली माहिती आहे का? कुणीतरी मेडिकलला गेलं म्हणून मला मेडिकलला जायचं, कुणीतरी इंजिनिअरिंगला गेलं म्हणून मला इंजिनिअरिंगला जायचं, कुणीतरी ते करून बघितलं म्हणून मला हे करून बघायचं. आपण एक तर चिकित्सा करत नाही, करत जगण्याचा प्रयत्न करतो. अनुकरण करू नका, आपल्या आत डोकवा, शोधा आपल्यामध्ये काय. मी नेहमी सांगतो अनुकरण करू नका. एक काम करा सगळे मुलं मुली, एक उजवा हात वर घ्या बरं. उजवा, ही 4 बोटं दिसतात का सगळ्यांना? हा, ही 4 बोटं सगळ्यांनी हनवटीला लावा. लोणीला हनवटीला कपाळ म्हणतात का? तुम्ही कपाळाला हात का लावला रे? काय तुम्ही लावला म्हणून? आणि त्याच्या आधीचं वाक्य काय होतं माझं? आणि जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? तुम्हाला शंका आहे का? फक्त त्यांचाच आवाज आलाय. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? आणि हे कुणी जाहीर केलंय? त्यानं जाहीर करून टाकलंय आपण जगात सगळ्यात हुशार आहोत. आणि मग 2 वर्ष आपली हुशारी कुठे गेली? ती कोविडच्या काळात. डोळ्यांना न दिसणारा एक विषाणू सगळं जग जागेवर थांबवलं की नाही? निसर्गाच्या समोर आपण फार छोटे आहोत मित्रांनो. साधनांनी जगणं सुंदर नाही होणार. आपल्याला निसर्गाच्या सोबतच आपल्याला आपलं जगणं सुंदर करावं लागेल. निसर्गावरती मातबीत करायच्या फंदात पडू नका. निसर्गासोबत जुळून घेता येईल का? मला वाटतं याचा विचार करा. आम्ही अनुकरण करायचं, हो मध्ये हो मिसळायचं, चिकित्सा करायची नाही. मी तर म्हणेल मी जसं बोलतोय ना, तुम्ही माझंही सगळं ऐकलं पाहिजे असा माझा हट्ट नाहीये. इव्हन मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, मी कधीही मार्गदर्शन वगैरे करत नाही. मला तुम्हाला फक्त 2 गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्यात. मी काय म्हणतो असं मार्गदर्शन करत नाही. मी असंच जरा बोलायला लागलो, तुमच्यासारखे 4 लोक कौतुक करायला लागले. आणि एक दिवशी मी वडिलांना विचारलं, मी म्हटलं असं आप्पा मी आता भाषण वगैरे करणार नाही. म्हटले का? मी म्हटलं समाज जर बदलणारच नसेल तर मग हे भाषण वगैरे करण्यात काय अर्थ आहे? वडील म्हटले हो, ते समाज बदलायचा आहे तेव्हा बदलेल. बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना तरी आमच्या दृष्टीने ते फार मोठं काम होईल मला वाटतं. आणि म्हणून ते जग बिग सुधरेल ते सोडून द्या. आपल्याला परिवर्तनाची सुरुवात आपल्यापासून करता येईल का? आज ठरवूयात की आम्हाला आमचं जगणं सुंदर करायचंय. थोडंसं निसर्गाकडे डोळे उघडे करून बघूयात. निसर्गानं किती सुंदर गोष्टी तुमच्या माझ्या समोर ठेवल्यात बघा बरं. निसर्गाकडनं शिस्त शिकली पाहिजे. कितीही दुष्काळ पडला समुद्र आटतोय का? आणि कितीही राग आला तर तो त्याची मर्यादा ओलांडून येतोय का? आणि समुद्रानं ठरवलं आता मर्यादा आपल्याला ओलांडायची, काय अवस्था होईल? अहो साधं शरीराचं सुद्धा बघा, आपले सगळे अवयव बरोबर त्या टाइमला त्या गोष्टी, थोडा जरी हृदयाचा ठोका मागे पुढे झाला तर काय अवस्था आहे? ही जी शिस्त आहे ना निसर्गानं दिलेली, मला वाटतं ही निसर्गानं दिलेली शिस्त आम्हाला पाळता येईल का? हो मध्ये हो न मिसळता चिकित्सा करत आम्हाला आमचं जगणं. चिकित्सा सुद्धा सगळ्या कोणत्या गोष्टींची चिकित्सा करायची? आम्ही सिद्धांताची चिकित्सा करत नाही, आम्ही दृष्टांताची चिकित्सा करतो. सिद्धांताची चिकित्सा करा. मी जे बोलतोय ते खरं आहे, खोटं आहे, चांगलं आहे, वाईट आहे, माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या, समाजाच्या, निसर्गाच्या हिताचं आहे का हे स्वीकारा.
हे पहा, ताऊन सुलाखून स्वीकारा. मी म्हणत नाही कुणीतरी सांगितलंय आणि मग तुम्ही जसेच्या तसं स्वीकारलं पाहिजे. आतापर्यंत आपली गडबड काय झाली माहिती आहे? आपण चिकित्सा केली नाही सर. आपण फक्त कुणीतरी सांगितलं हे असं, आम्ही हो. कुणी म्हटलं नाही 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 आता हे असं, आम्ही हो. आम्ही फक्त हो मध्ये हो मिसळत आलो, पण आम्ही चिकित्सा मात्र केली नाही. मी जिथे राहतो ना पुण्यात, माझ्या घराच्या शेजारी एक छोटंसं गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये एक आजी आणि तिच्या 4 मैत्रिणी रोज गप्पा मारत बसलेल्या असतात आणि आजीला सवय येता जाता गप्पा मारत असते. मी एक दिवशी तिथून चाललेलो, आजी मला म्हटली, गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय, चांगलं चाललंय ना? सर माझं कोणतंच कपड्याचं दुकान नाही. मी काय करायला पाहिजे होतं? मी थांबायला पाहिजे होतं आणि आजीला सांगायला पाहिजे होतं, आजी तुझा काहीतरी गैरसमज होतोय, माझं काय कोणतंच कपड्याचं दुकान नाहीये. पण आम्हाला सवय हो मध्ये हो मिसळायचं आणि पुढे निघायचं. आजीनं विचारलं कपड्याचं दुकान कसं आहे? म्हटलं 1 नंबर. आजी दुसऱ्या दिवशी परत भेटली. आजी मला म्हणली, गणेश तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय? म्हटलं एकदम जोरात. आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची. मी रोज तिच्या हो मध्ये हो मिसळायचो आणि पुढे निघायचो. आज आजीनं मला विचारलं, गणेश तू ते मेडिकल सुरू केलंय? मी म्हटलं हां छान चाललंय. माझ्याबरोबर 4 मित्र होते, आजी बरोबर 4 मैत्रिणी होत्या. माझ्या मित्रांनी मला विचारलं, गणेश कसलं मेडिकल आणि कधी सुरू केलं रे? अरे म्हणलं कशाचं मेडिकल आणि कशाचं काय? हे आजी रोज नवीन काहीतरी विचारती, मी त्याच्या नादाला लागत नाही, हो मध्ये हो मिसळतो आणि पुढे निघतो. मी माझ्या मित्रांना सांगत होतो, आजीला कदाचित स्मृतीभ्रंश असेल म्हणून आजी रोज विसरते. मी मित्रांना सांगत होतो आजीला स्मृतीभ्रंश असेल आणि माझ्या कानावर आलं, आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती, मी म्हटलं होतं ना तुम्हाला याच्या डोक्यावर परिणाम आहे. ह्याला काही म्हणा, हे होच म्हणताय, हे कशालाच नाही म्हणत. आम्ही नाही म्हणायला पण शिकलं पाहिजे हो. आणि म्हणून हे हो मध्ये हो मिसळणं बंद करा. चिकित्सा करा. हे आमच्या हिताचं आहे का? हे समाजाच्या हिताचं आहे का? निसर्गाच्या हिताचं आहे का? तर आमचं जगणं सुंदर होऊन जाईल. केवळ साधनांच्या जोरावरती मित्रांनो जगणं जर सुंदर होत असतं ना, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी असती. जगातले सगळे श्रीमंत सुखी नाहीत आणि जगातले सगळे गरीब दुःखी नाहीत. सुखाची व्याख्या करण्याची वेळ आली तर ज्ञानोबा असं नाही म्हटले की ज्यांच्याकडे खूप साधना आहेत ती माणसं सुखी. ज्ञानोबांनी सुखाची व्याख्या करताना सांगितलं, किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबारायांनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे ते सुख आहे. काय प्रतिज्ञा केली ज्ञानोबारायांनी? अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका. आणि हे कोण म्हणतंय? ज्यांच्या वाट्याला लोकांनी सुख येऊ दिलं नाही, आनंद येऊ दिला नाही. ज्ञानोबा असं इंद्रायणीमध्ये आंघोळीला गेले, लोकांनी आंघोळ करू दिली नाही, दगड धोंडे घेऊन लोक मागं लागली. आणि ज्ञानोबा त्या दुःखाचा साधा उश्वास सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये टाकत नाहीत. ज्ञानेश्वरीमध्ये कुठं असा उल्लेख आहे लोकांनी माझी अवहेलना केली, लोकांनी मला त्रास दिला? उलट पक्षी जेव्हा ज्ञानोबांना मागायची वेळ आली तर ज्ञानोबा म्हटले, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. हा, ज्याला ज्याला जे जे पाहिजे ना त्याला ते मिळू दे. काय मनाचा मोठेपण आहे. आणि म्हणून जगणं सुंदर जर करायचं असेल तर मला वाटतं साधू संतांच्या ठाई जो मनाचा मोठेपणा आहे त्यातला किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आमच्या ठाई आला ना तरी आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. म्हणून थोडंसं मागे डोकावून बघा. 4 पावलं पुढे चालत असताना नेमकं कोणत्या दिशेनं आम्हाला जायचंय? आमच्या आनंदाच्या जागा कोणत्या आहेत? आमच्या सुखाच्या जागा कोणत्या आहेत? मला वाटतं याची गल्लत न करता आम्हाला ते ठरवता आलं पाहिजे की आमच्या आनंदाच्या जागा नेमक्या कोणत्या आहेत. ज्यावेळेस आम्हाला आमच्या आनंदाच्या जागा सापडतील, छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेणं आम्हाला समजून जाईल, मला वाटतं तेव्हा जगणं सुंदर होऊन जाईल. मुळात आपल्याला आनंदी राहायचंय का नाही इथेच प्रश्न आहे. तुम्हाला आनंदी राहायचंय? तुम्हाला सगळ्यांना आनंदी? मी आणखी एक प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचंय का तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? मग ते एकदम सोपं आहे. पण माझा दावा आहे बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतंय. आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचं असतं. त्याला आनंदी राहण्यात इंटरेस्ट नाहीये, शेजारच्याला कळलं पाहिजे हे किती आनंदी आहे. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि तिथं जाऊन काहीच बघत नाहीत. त्याच्या डोक्यात एकच असतंय, फोटो काढतंय, स्टेटस ठेवतंय. त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नाहीये, त्याला स्टेटस ठेवण्यात इंटरेस्ट. बरं मी म्हणतो स्टेटस ठेवलं तर काय चुकीचं नाही हो, मोबाईल आहे, ठेवता येत आहे, ठेवलं पाहिजे. पण खरं दुःख कधी माहितीये? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना
एवढं दुःख होतंय, असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे वाया गेले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. आमचा आनंद आणि आमचं दुःख, खरं तर आनंद सुख क्रिये प्रतिक्रियेवरती अवलंबून आहे. ताई, तुम्ही बाजारात गेलात आणि समजा तुमचे 100 रुपये हरवले, किती वाईट वाटतं बरं. त्यांना चहा पाजून सांगणार, बाई बाजारात गेलते, 100 पडले, कसे साठवले होते माझं मला माहीत, परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले होते, असं करून करून कुठं आत्ता 100 झालते. बरं एवढं म्हणून थांबत नाही, पुढे जाऊन म्हणणार, कुणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचेच नाहीत. केवढं दुःख आहे बरं. हे दुःख फार वेळ नाही बरं का सर. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हटलं पाहिजे, बाई तुझे तर 100 पडले, काल माझे 500 हरवले. हिला इतकं बरं वाटतंय ना, जाऊ दे मरू दे, आपले 100 500 गेले. आपला आनंदही आपला राहिलेला नाही आणि आपलं दुःखही आपलं राहिलेलं नाही. आनंदही आपलं आहे आणि दुःखही आपलं आहे. फक्त अंतर्मनात डोकवण्याची हिंमत आपण दाखवली पाहिजे. आनंद सुख जर बाजारात विकत मिळत असतं ना, तर जगातल्या सगळे श्रीमंत माणसं सुखी असते आणि गरिबाच्या वाट्याला सुख आलं नसतं. पण हे बाजारात कुठंच विकत मिळत नाही आणि म्हणून आपल्या आनंदाच्या जागा आपल्याला शोधता आल्या पाहिजेत, की आमच्या आनंदाच्या जागा कोणत्या आहेत, काय नेमकं माझं जगण्याचं कारण आहे. आपण कधीतरी स्वतःला विचारलं पाहिजे. ज्या दिवशी आपण ते विचारू, ज्या दिवशी ते आपल्याला सापडेल, मला वाटतं तेव्हा जगणं सुंदर होऊन जाईल. काळ आणि वेळेनुसार काळ बदलतोय, वेळ बदलतीये, काळ आणि वेळेनुसार आम्ही बदलत राहू आणि या बदलांसोबत चालत 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 आम्ही आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. श्वास कधी थांबणार आहे आम्हाला माहित नाही. आम्ही कुठपर्यंत या जगण्याच्या प्रवासात आहोत ते आम्हाला ठाऊक नाही. कधी श्वास थांबेल याची शाश्वती नाही. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये जगणं कधी हरून गेलं आमचं आम्हालाच कळलं नाही. हे जगणं हरू देऊ नका. आता तुम्ही कॉलेजचे मुलं मुली आहात, हे कॉलेजचे दिवस तर तुम्हाला परत कधीच मिळणार नाहीये. आपण ते छान एन्जॉय केले पाहिजेत. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतला पाहिजे. जेव्हा आम्ही डोळे उघडे ठेवून आम्ही आमच्या जगण्याकडे, जेव्हा आम्ही आमच्या आयुष्याकडे बघायला लागू ना, मला वाटतं तेव्हा आमचं जगणं समृद्ध होऊन जाईल. म्हणून इतिहासातनं काय शिकायचं ते ठरवा, वर्तमानाकडे कसं बघायचं ते ठरवा, भविष्याचा वेध कसा घ्यायचा ते ठरवा, मागे किती बघायचं तेही ठरवा. कधी कधी आम्ही फक्त इतिहासात डोकावत बघतो आणि भविष्याकडे बघायचं राहून जातं. मी तर म्हणतो मागं फक्त इतकंच बघा. तुम्ही बघा, गाडी चालवत असताना ड्रायव्हरला पुढे जर बघायचं असेल तर मोठी काच असते आणि मागे जर बघायचं असेल तर छोटा आरसा असतो. ड्रायव्हरनं मागं इतकंच बघायचं असतं जेवढं छोट्या आरशात दिसेल. त्यांना असं मागं वळून बसायचं नसते. तो जर मागे वळूनच बसला तर पुढे जाईल कसा. मागे किती डोकवायचं ते ठरवा. वर्तमानासोबत जुळून घ्या, निसर्गासोबत जुळून घ्या आणि जगा. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. आपल्या शेजारी भूतानसारखा एक देश आहे, समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळं जग भूतानकडे डोळे विस्पारून बघत होतं. भूतान सांगत होतं आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, आमच्याकडे चकचकीत मॉल नाही, पण जगात आम्ही सगळ्यात समाधानी आहोत. एक दिवस तर असा येणार आहे की एक दिवस आम्हाला आमची सगळी प्रगती ही समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आहे. मग आम्ही समाधानी आहोत का? आमच्या समाधानाच्या जागा नेमका कोणत्या आहेत? मला वाटतं हे ठरवावं लागेल. आज कॉलेजचे मुलं मुली इथे आहेत म्हणून एक गोष्ट सांगेल, शोधा तुमच्यामध्ये नेमकं काय चांगलं आहे आणि जगणं समृद्ध करा. मी असं का म्हटलं माहितीये की तुम्ही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहात. इथे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आल्यावर मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. आम्ही कॉलेजला असताना गॅदरिंग असायचं कॉलेज, आणि त्या कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये मग तिथे कळायचं कुणामध्ये काय गुण आहेत, कुणामध्ये काय स्ट्रेंथ आहेत, कुणामध्ये काय विकनेस आहेत. मी नवीनच असा पुण्यात शिकायला गेलेलो आणि कॉलेजला गेल्याबरोबर आमच्या सरांनी मला विचारलं, गणेश कॉलेजचं गॅदरिंग आहे, तू त्या गॅदरिंगमध्ये भाग घेणार आहेस का? मी म्हटलं हो घेणार आहे. म्हटले काय करणार आहे? मी म्हटलं मी सूत्रसंचालन करतो कार्यक्रमाचं. सर मला म्हटले तुला MBA कशात करायचं आहे? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर मला म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं आहे त्यांना अशी सूत्रसंचालनासारखी इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी करू नये, त्यांना ग्रुप ॲक्टिव्हिटी करावी. 10 पोरं गोळा करावीत, त्यांच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्यात, त्यांना कुठं संधी द्यायची ते बघावं. मी म्हटलं ठीक आहे. आता ग्रुप ॲक्टिव्हिटी काय करायची? गॅदरिंगमध्ये काय असतंय, एकतर ग्रुप सॉन्ग नाहीतर ग्रुप डान्स. डान्सचा आमचा कुठून कुठून संबंध नाही, गायला गळा लागतो, माझ्याकडे नरड आहे. म्हटलं बघ ग्रुप ॲक्टिव्हिटी करायची काय?
बोलण्याच्या जरा जवळचा प्रांत म्हणजे नाटक. म्हटलं आपण नाटक बसू. आम्ही नाटक बसवायचं ठरवलं. मी नाटक लिहायला घेतलं सर. 10 दिवस माझ्याकडनं नाटक लिहून झालं नाही. 11व्या 12व्या दिवशी एक पोरगा मला म्हटला, दादा तू नाटक लिहायच्या फंदात पडू नको. म्हणलं का? म्हणलं आपण नगरला नाही, आपण पुण्यात आहोत. म्हटलं मग त्यानं काय होतं? म्हटलं इथं ग्रामरपेक्षा म्हणजे कंटेंटपेक्षा ग्रामर महत्वाचं असते म्हटलं पुण्यात. बाणातला न, कन्नळातला न. तू याच्या फंदात पडू नको म्हटलं. म्हटलं मग करायचं काय? म्हणलं पुरातन काळातली कथा शोधायची, त्याच्यात कॅरेक्टर टाकायचे. म्हटलं मग यानं काय होतं? म्हटलं आपल्या अंगावर येत नाही. कुणी जर म्हटलं हा डायलॉग असा कसा, त्याला म्हणायचं जा व्यासांना विचार, वाल्मिकीला विचार, आपल्यावर येत नाही म्हटलं. म्हटलं ठीक आहे. आम्ही पुरातन काळातली कथा शोधली, महाभारतातली द्रौपदीचं वस्त्रहरण. आता आम्हाला सॉट अनालिसिस नावाचा एक प्रकार सरांनी शिकवला होता. एस फॉर स्ट्रेंथ, डब्ल्यू फॉर विकनेस, ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी, टी फॉर थ्रेट्स. मग स्ट्रेंथ ओळखायच्या, विकनेस ओळखायच्या आणि संधी द्यायची. आता नाटकात द्रौपदीचं वस्त्रहरण याच्यात सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे द्रौपदीची. द्रौपदीचा रोल करायला एखादी मुलगी पाहिजे. वर्गातल्या 5-6 पोरांना घ्यायचो, वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि त्यांना म्हणायचो बघा महाराष्ट्रातली नाट्य संस्कृती टिकली पाहिजे. मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं पाहिजे. मुली म्हणायच्या मुद्द्यावर आहे, तुझं खरं काम काय सांग. मग मी म्हणायचो तुमच्यापैकी कुणी नाटकात काम करणार का? एक 5-10 मुली हात वर करायच्या. आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत. त्या मुलींचा पुढचा प्रश्न असायचा, आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत, पण रोल काय करायचा आहे नाटकात? आता तिला कुणी सांगायचं तुला द्रौपदी व्हायचंय? ह्यानं त्याच्याकडे बघायचं, त्यानं ह्याच्याकडे बघायचं. हळूच एखादं पोरग पुढे यायचं आणि म्हणायचं ताई तुला द्रौपदीची भूमिका करायची. सगळ्या मुली खाली हात घ्यायच्या. मुली म्हणायच्या द्रौपदी व्हायला हरकत नाही, पण कृष्ण जर स्टेजवर वेळेवर आला नाही तर काय करायचं? आणि कृष्णाची गॅरंटी कुणी द्यायची वेळेवर येते की नाही? म्हटलं आता करायचं काय? आमच्या वर्गात एक गोरगोमटं पोरग होतं, दिसायला एकदम सुंदर. आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. त्याला म्हटलं तू नाटकात काम करणार का? म्हटलं रोल काय करायचा? म्हटलं द्रौपदी. म्हटलं डोक्याचं काय करायचं? म्हटलं विग आणून लाव. तो म्हणला तुम्ही विग आणून लावा, असला रोल करतो म्हणला मी द्रौपदीचा. 4 पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करते. मी द्रौपदी व्हायला तयार आहे, तुम्ही विग आणून लावा. पण म्हणला माझी एक अट आहे. म्हटलं काय? म्हटलं मी द्रौपदी होतो, पण ते दुर्योधनाला सांगून ठेवा फार एक्साइट व्हायचं नाही. त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे, तू काळजी करू नको. सगळे कॅरेक्टर मी शोधत होतो, मला भीम सापडत नव्हता. आता भीम कुठून आणायचा? भीम म्हणजे जरा धष्टपुष्ट पाहिजे. आम्ही सगळे किडकिडीत. मी DY पाटील कॉलेजला होतो, शेजारी इंदिरा कॉलेज होतं. 2 कॉलेजच्या मध्ये एक जिम होती आणि त्या जिम मध्ये व्यायाम करणार एक पोरग रोज कॉलेजच्या बाहेर बुलेटवर चक्रा मारायचं. प्रत्येक कॉलेजच्या बाहेर असले 2-4, त्यांच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं. मी त्याला म्हटलं बाहेर चक्रा मारून काहीच उपयोग होत नाही, तुला मी आत एंट्री देतो. म्हटलं ते कसं? म्हटलं नाटकात काम करशील का? म्हटलं रोल काय करायचा आहे? म्हटलं आमच्या सरांनी आम्हाला शिकवलंय, एस फॉर स्ट्रेंथ अँड ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी. तुझी पिळदार शरीर एष्टी तुझी स्ट्रेंथ आहे, तू भीमाचा रोल कर. तो म्हटलं मी भीम होतो, पण द्रौपदी कोण आहे सांग म्हटलं. त्याला मी म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या भूमिकेत आहे. ते एवढं खुश झालं, पदर खर्चानं गदा घेऊन आलतं नाटकात काम. मी सगळे कॅरेक्टर शोधले. आता मला 5 पांडवांपैकी एक जण कमी पडत होता. तो कुठून आणायचा? आमच्या वर्गात एक पहिल्या बाकावर बसणारं पोरगा, अभ्यास सोडून त्यानं दुसऱ्या आयुष्यात दुसरं काहीच केलं नाही. 1 मार्क जरी कमी पडला ना तरी त्याला 2-2 दिवस करमायचं नाही. कधी पिक्चरला नाही, कधी ग्राउंडवर खेळायला नाही. कधी जर पिक्चरला आम्ही त्याला घेऊन गेलो तर ते त्याला 2 वर्षात शिट्टी वाजवता आली नाही. ते 1 रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला येताना. प्रेझेंटेशनला जर पुढे आला तर कधीच ते मान वर करून बोललं नाही, काय मान खाली घालून बोलणार. मी त्याला म्हटलं दादा आपल्याला नाटक करायचं आहे, तू काही भूमिका करणार का? म्हटलं मला मान वर करून बोलता येत नाही. मी म्हटलं आपल्या सरांनी काय शिकवलंय, एस फॉर स्ट्रेंथ अँड ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी. तुझी मान खाली असणं हीच तुझी स्ट्रेंथ आहे. तो म्हणला ते कसं? म्हटलं तू 5 पांडवांपैकी एकाची भूमिका करायची. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची, नाटक संपेपर्यंत वर करायची नाही.
तो म्हणला लका आयुष्यभर मी हेच करत आलोय. म्हणलं नाटकात पण हेच करायचं. आता सगळे माझ्या ऐकण्यातले होते, पण भीम काय आपल्या ऐकण्यातला नव्हता. सगळ्यांना माहित होतं द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा मुलीचा रोल करतोय, पण भीमाला काय माहित नव्हतं. भीमाला वाटायचं एवढी सुंदर द्रौपदी आणि दुर्योधनाचं काय चाललंय. दुर्योधन आणि दुःशासन असे वस्त्रहरणासाठी पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन. ते दुःशासन एवढा घाबरलेला, त्याला म्हटलं तू पुढे जा, द्रौपदीच्या फक्त पदराला हात लाव, कृष्ण येतोय, प्रकरण मिटतंय. भीमाला म्हटलं का गप, कृष्ण येईपर्यंत दम धर. भीम माईक जवळ गेला. आता नाही, जोपर्यंत आपल्या हातात गदा आहे तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसतंय. कृष्ण स्टेजच्या मागे घामाघूम झालेला. कृष्णाला म्हटलं तू तरी ये, तू आल्यावर तर प्रकरण मिटतंय. कृष्ण म्हटला ते मागे काय घडलं ते घडलं. भीमाची गदा खरी असल्या कारणानं आणि आमचं सुदर्शन चक्र थर्माकोलचं असल्या कारणानं समोरासमोर लढाई होऊ शकत. म्हटलं आता करायचं काय. आमच्यामध्ये दुर्योधनाची तब्येत साहेब जरा बरी होती. मग आम्ही ठरवलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायचं. हल्ली आपण बघतो साहेब कुणी कुणाची मदत घेतो. मग आम्ही दुर्योधनाची घेतली म्हणून काय झालं, आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमानं जी गदा फिरवायला सुरुवात केली ती फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विगमध्ये शिरली. त्याला म्हटलं शिरली तर शिरू दे, उचलू नको. त्याला राहावे ना, त्यानं जी गदा उचलली विग एकीकडं द्रौपदी एकीकडं. सगळं सभागृह हसायला लागलं. मला तर इतकं वाईट वाटलं. म्हटलं पहिलं वर्ष, पहिलं कॉलेज, नाटकाचा कार्यक्रम झाला. आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या. आमच्या माना खाली गेल्या आणि आश्चर्य असं आत्तापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितलं. बरं त्यानं इकडं तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघताय. बरं त्याला सांगितलं होतं नाटकात तू एक शब्द बोलायचा नाही. ते माईक जवळ गेला आणि म्हणला द्रौपदी तू बालाजीला कधी गेलती. त्यानंतर कॉलेजमध्ये ज्या ज्या वर्षी नाटक झालं त्या वर्षी हे पोरग लीड रोलला असायचं आणि आम्ही 2-4 जण ते सांगन तेवढंच बोलायचं, ते सांगन तेवढंच ऐकायचं, ते सांगन तेवढाच रोल करायचं. सांगायचं तात्पर्य काय माहितीये, आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळा, आपल्या प्रत्येकाचा रोल वेगळा आहे. आपल्याला प्रत्येकाला कोणता ना कोणता रोल दिलेला आहे भगवंतानं. आपण एक पात्र घेऊन इथे आलेलो आहोत. ते पात्र आपण इतक्या ताकदीनं निभवायचं आणि ज्या दिवशी श्वास थांबेल त्या दिवशी कोणतीही तक्रार न करता निघून जायचं. एवढंच आपलं जगणं आहे. तुकाराम महाराज जायला निघाले आणि कोणी विचारलं तुकोबा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये. ग्रंथ लिहिले ना अभंग लिहिले, हा तुम्हाला काय मिळालं. तुकाराम महाराज म्हटले कौतुक वाटे झाली अवेचाची. जगाला काय वाटतंय माहित नाही, पण आम्ही जे जगलो ना आमच्या जगण्याचं आम्हाला कौतुक वाटतंय. पोरांनो जगाला कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही, पण आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आपल्या जगण्याचा आपल्याला हेवा वाटला पाहिजे. इतकं सुंदर आपल्याला जगता येईल का. छोट्या छोट्या आयुष्यातल्या क्षणांची मजा घेता येईल का. नाती गोती मित्र मैत्रिणी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं, कुणाच्या तरी मदतीसाठी तुमचे हात सरसावले पाहिजेत, कुणाच्या तरी मदतीसाठी तुमचे पाय धावले पाहिजेत, तुमच्या डोळ्यामध्ये प्रेम जिवंत असलं पाहिजे, तुमच्या हृदयामध्ये ते वात्सल्य फुललं पाहिजे आणि तरच समजावं की आपण माणसं आहोत. ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळेपण सापडणार नाही, ज्या दिवशी आपल्या डोळ्यातलं प्रेम संपेल, ज्या दिवशी कुणाचं तरी दुःख बघून आपल्याला हळहळ वाटणार नाही, त्या दिवशी समजावं आता आपण माणूस उरलेलो नाही, आता आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आपल्याला यंत्र नाही व्हायचं, आपल्याला माणूस म्हणून जगता येईल का. एकमेकांच्या मदतीसाठी धावून जाता येईल का. कुणाच्या तरी सुखदुःखात मनापासून सहभागी होता येईल का. हल्ली कुणाकडे जायला वेळ नाही, कुणाशी बोलायला वेळ नाही. कमालीची बिझी होतो आपण सगळे. दिवसभरात आपल्याला शेकडो कार्यक्रमांना हजेरी लावायची असते, पण या सगळ्या गडबडीत आपण विसरून जातो कधीतरी असा एक कार्यक्रम आपल्या आयुष्यात येणार आहे, आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार आहोत. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा कार्यक्रम येणार आहे की कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसेल. इतकं क्षणभंगूर आहे माणसाचं आयुष्य.
आणि आम्ही कोणत्या अहंकारात जगतो? घेतलेला श्वास परत सोडता येईल की नाही याची शाश्वती नाही, पण अहंकार मात्र कमालीचा. तुकाराम महाराजांनी खूप गोड सांगितलं, अहंकार आला तुका म्हणे वाया गेला, आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. हा अहंकार जो आहे ना, तो आम्हाला आनंदापाशी पोहोचू देत नाही. आणि मग ह्या सगळ्या अस्ताव्यस्त आयुष्यामध्ये स्वतःकडे पाहायला, स्वतःमध्ये डोकवायला आणि आनंदाच्या जागा शोधायला वेळ नाही. कमालीचे बिझी. परवा तर एक जण मला म्हटलं, साहेब मी इतका बिझी आहे, मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हटलं सोडून दे. आम्ही जगतो कशासाठी? हल्ली कुणी कुणाशी बोलायला तयार नाही, कुणी कुणाच्या घरी मुक्कामी जायला. आता इथे कॉलेजचे मुलं मुली आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत. मला सांगा, आठवतंय का किती दिवस झाले आपण कुणाच्या तरी घरी मुक्कामी गेलोय? आठवत पण नाही. आता पूर्वी मामाच्या गावाला 8-8, 10-10 दिवस सुट्ट्यांना जायची पोरं. मामासोबत तिकडं रानात वनात इकडं तिकडे हिंडणार. मजा होती या सगळ्या गोष्टींमध्ये. गावाकडे जर गेलं तर मला आठवतंय, गुडघे टेकून झऱ्याला पाणी पिलेलं मला आठवतंय, असं वाळू बाजूला करून जनावरासारखं. आता पॅक बोटल मधलं पाणी प्यायचं तर 10 वेळा माणूस विचार करताय, नीट आहे का नाही बघा म्हणताय. आंब्याच्या सीझन मध्ये जर गेलात तर प्रत्येक घरात आंब्याची आडी होती. सगळ्या पोरांचे शर्ट आंबे खाऊन भरलेले असायचे. बोराच्या सीझन मध्ये गेलात, 2-4 पोरांची तरी गावात डोकी फुटलेली होती. बोराला दगड मारताय, डोक्यात पाडून घेताय. जांभळाच्या सीझन मध्ये जा, 2-3 जणांचे तरी हात गळ्यात असायचे. मजा होती, साधनं नव्हती, पैसे फार कमी होते, पण माणसं आनंदी होती. त्या गोष्टींची मजा घेत होती. आता कुणी कुणाकडे जायला मोकळं नाही. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची, आणि आत्या जर मुक्कामी आली तर सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि 3ऱ्या दिवशी जायला निघाली, सगळं घर तिला एसटीला वाटायला जायचं. आत्या एसटीत बसली आणि तिने येते म्हणून हात केला, सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता मी बघतो लोक अंत्यविधीला जातात, तिकडं प्रेत जळत असतं आणि इकडे लोक मोबाईलमध्ये खेळत असतात. कधी उरकते कोणाच ठाऊक म्हणते. नात्या गोत्यांमध्ये प्रेम उरलं नाही, वेळ उरला नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. मी तर नेहमी म्हणतो, नाती जपा. काय आनंद आहे हो. आई वडील बहीण भाऊ मित्र मैत्रिणी, काय ह्या नात्यांमधला आनंद आहे. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात आणि बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती, पण करंगळीवरती पर्वत उचलणारे कृष्ण बासरी घट्ट पकडतात, कारण त्यांना ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं. आपण नात्यांमध्ये पराक्रम गाजवले आणि रणांगणात शस्त्र ठेवून दिले. किती मजा आहे सांगा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणारी तुमची आई, काय आनंद आहे त्या नात्यामधला. आज तुम्ही हॉस्टेलला राहत असाल, कॉलेजला येत असाल, कॉलेजवरून 10 मिनिटं घरी जायला उशीर झाला तर बापाची नजर नुसती खालीवर होते, अजून कशी आली नाही. कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावरती. तुम्ही आज माहेरी गेलात, आईला जर माहित असतंय आज पोरगी माहेरी येणार आहे, दिवसभर तिची नजर रस्त्याकडे असते. तुम्ही उमऱ्यात पोहोचायला उशीर, आई पटकन येते, गालावरून हात फिरवेल, भाकरीचा तुकडा ओळून टाकल, पटकन तिचे ओठ गालावर लावेल. आणि माहेरावरून तुम्ही सासरी जायला निघालात, 4 शेंगा घेऊन जा, भाजी घेऊन जा, दूध तर नेते का, पापड केलेत, लोणचं घातलंय, कुरड्या केल्यात. आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? बरं सासरी मिळत नाही का? अजून वेळ आहे तुला ताई, आत्ताच कुठं. आई फक्त आई करू शकते तुमच्यावरती. म्हणून त्या नात्याचा आनंद घ्या. मुलांनो, तुमच्या वडिलांचं तुमच्यावर किती प्रेम असतं. तुम्ही आता तुमची उंची वडिलांच्या खांद्याला आली, बरोबर. एकदा का तुम्ही वडिलांच्या खांद्याला आलात, आता वडील रागवत नाही. तुमची चप्पल वडिलांच्या पायाला आली का वडील चापट बिपट मारायच्या फंदात पडत नाही. अशा वेळेला तुम्हाला तुमच्या वडिलांच्या डोळ्याची भाषा समजून घेता आली पाहिजे. वडिलांची काय अपेक्षा आहे? पोरानं मोठं व्हावं, त्यानं कर्तृत्व करून दाखवावं, त्याच्या नावानं आपली ओळख व्हावी, इतकी प्रांजळ अपेक्षा वडिलांची तुमच्याकडनं असते. मला वाटतं हा रिस्पेक्ट, हा आनंद नात्यांमधला आपल्याला घेता येईल का याचा विचार करा. पोरांनो, तुमच्या बापाची तुमच्याकडनं प्रांजळ अपेक्षा आहे. आतापर्यंत आपली ओळख काय?
अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं तुमचे आई वडील ओळखले गेले पाहिजेत. उद्या तुम्ही कलेक्टर झालात, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल इथे, प्रिन्सिपल सर आम्ही सगळेजण तिथे स्वागताला उभे राहू. तुमच्या गाडीचं दार उघडायला शिपाई असेल, जिल्ह्याचं सगळं प्रशासन तुमच्या ताब्यात असेल. तुमची आई जेव्हा तुमच्या ऑफिसला येईल आणि तिथे बघेल जिल्हाधिकारी अहमदनगर अमुक, काय आनंद असेल तुमच्या आईच्या चेहऱ्यावरती. पोरांना उद्या IPS ऑफिसर झालात, वर्दीत याल, इथं अशी राजमुद्रा असते. बरं मी म्हणत नाही सगळेच प्रशासनात येतील, कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, समाजकारण, असंख्य क्षेत्र तुमच्या समोर उपलब्ध आहे. आणि यात असं झोकून द्या स्वतःला की तुमच्या आई वडिलांना तुमचा हेवा वाटलं सुंदर करण्याची एक संधी आपल्याकडे आहे. म्हणून पुढच्या काही आयुष्यातल्या काही जे 5-10 वर्ष आहेत ना शिक्षणाची, याच्याकडे थोडंसं गांभीर्यानं बघा. पोरींनो, तुमच्या वडिलांचं तर तुमच्यावर एवढं प्रेम असतं, माझा दावा आहे वडिलांचं जेवढं मुलावर प्रेम असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम वडिलांचं मुलीवर असतं. पोरानं काय मागू द्या, वडील देतील पण म्हणतील तर 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू. पोरीनं काय मागायला उशीर, बापाला असं वाटतंय कधी निघून दिलं आणि कधी नाही. बापाला माहीत असतंय चिमणीसारखी 4 दिवस थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया वडील बाजूला काढून ठेवतात. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील पण पोरींनो तुम्हाला शाळेत जायला चांगले शूज घेऊन देतील. वडील स्वतः फाटलेलं बनियन घालतील पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतील. वडील इकडे MIDCत सायकलवर कामाला जातील पण पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, तिच्या हॉस्टेलची फी भरतील. एवढं प्रेम जगात तुमच्यावर कुणी करू शकत नाही. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो, दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग बाप मान खाली घालतो, जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. तुमच्या बापाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे. अरे काय माझी मुलगी, काय माझा मुलगा, काय याच्यापेक्षा जगणं सुंदर करण्याची कोणती डेफिनेशन आहे. ज्या दिवशी तुमचे आई वडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील ना समजावं आपलं जगणं सुंदर झालं. तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे, तुमच्या आई वडिलांना तुमचा हेवा वाटला पाहिजे. याच्यासाठी म्हणून झोकून द्या. आयुष्यातल्या गोड क्षणांना जवळून बघा, काय करायचं ते ठरवा. काळ आणि वेळेनुसार बदला. आत्ताच जगणं सुंदर करण्याचं एक माध्यम जर तुमच्या माझ्यासमोर कोणतं असेल तर ते म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी तुमची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलू शकते. तुम्हाला जगण्याचा अपेक्षित अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचावा याच्यासाठी धडपड करण्याची, जिज्ञासू वृत्ती ठेवण्याची, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याची, संस्कृतीचं जतन करण्याची एक संधी शिक्षणाच्या माध्यमातून तुमच्या समोर आहे. म्हणून शिका, खूप मोठे व्हा. आणि शिका म्हणजे फक्त मार्कांसाठी किंवा नोकऱ्यांसाठी नव्हे. नोकरीच्या याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जगणं सुंदर करण्यासाठी आम्हाला शिकता येईल का, मला वाटतं याचा विचार करा. काळ आणि वेळेनुसार बदला. मी असं कधीच म्हणत नाही की जे पिढ्यानपिढ्या चालत आले तेच स्वीकारा आणि तसंच पुढे चाला. काळ आणि वेळेनुसार जर आपण बदललो नाही आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. जी लोक बदलत गेली ती समृद्ध होत गेली. आपल्याला बदल स्वीकारावे लागतील. फक्त कोणते बदल स्वीकारायचे आणि कोणते नाही याचं तारतम्य यावं याच्यासाठी शिक्षण गरजेचं आहे. मी का म्हणतो माहिती आहे काळ आणि वेळेनुसार बदला. मला एक सांगा, हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे? सोनी. आता कॉडॅकचा कॅमेरा बाजारात दिसतो का हो? आता कॉडॅक बाजारात नाही. पण एक काळ कॉडॅकचा होता. तुम्ही या सगळ्यांचे अल्बम बघा लग्नाचे, 100% कॉडॅकचा कॅमेरा. आणि त्यात रोल असायचा, 36 फोटो निघायचे. नवरा नवरी हार घालायला आणि याचा रोल संपायला. आणि 6-6 महिने अल्बम मिळत नव्हते साहेब. फोन केला आणि विचारलं ना फोटोग्राफरला अल्बमचं, ते म्हणायचं फोटो धुवायला दिलेत. कोणत्या नदीवर जात होतं कुणास ठाऊक. आता कॉडॅक बाजारात नाही. केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही, कॉडॅक नाही टिकू शकला. आमच्या पिढीनं पहिला फोन जर कोणत्या कंपनीचा घेतला असेल आयुष्यात तर आम्ही 100% नोकिया 3310, 1100, 1600, 3015. आता नोकिया नाही. अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, नोकिया नाही बाजारामध्ये. काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल. बदलत्या तंत्रज्ञानानुसार तुम्हाला पुढे चालावं लागेल. आणि हे बदल जर आम्ही स्वीकारले नाही तर आम्ही टिकू शकत नाही.
तुम्हाला आठवते की नाही मला माहित नाही, 4 वाजता दूरदर्शनवरती रविवारी मराठी पिक्चर लागायचा. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, आणि मध्येच एक जाहिरात लागायची. तुमची पाठ नसेल, पण माझ्या वयाचे जेवढे इथे आहेत त्या सगळ्यांची ती जाहिरात हमखास पाठ असणार. लाईफ बॉय है जहा, ऐकलं का? सगळ्यांची पाठ आहे. आणि त्या लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये साहेब फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. भारतात कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती, पण फुटबॉल खेळणारी पोरं जाहिराती दाखवली होती. प्रश्न पडायचा, लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत का दाखवली असतील? पण लाईफ बॉयला विचारायचं कुणी? लाईफ बॉयची मोनोपोली होती बाजारामध्ये. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. लाईफ बॉयनं आपलं एक मार्केट क्रिएट केलेलं होतं. पण त्याच वेळेला लक्स मार्केटमध्ये आला. इकडे राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला, करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केला. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं आपलं मार्केट तयार केलं. लाईफ बॉयला कळलं काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल. लाल रंगाचा ठोकळा साबण उपयोगाचा नाही. आपली कॉम्पिटिशन लक्स सोबत आहे. त्यांनी गुळगुळीत साबण बाजारात आणला, लाईफ बॉय गोल्ड नावाचा. आता त्याची जाहिरात फुटबॉल बिटबॉल खेळणारी पोरं नव्हती करत, त्याची जाहिरात करत होता कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी. मुलगा मुलगी गाडीवर चाललेले असतात, मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. अहो ह्या कंपन्यांना कळलं साहेब. आपण आता काय करतो, जाहिरात लागली की चॅनल बदलतो. जाहिराती तुम्ही बघितल्या पाहिजेत, मार्केटमध्ये काय चालतंय का. हो, आज कोणत्याही कार्यक्रमात जा, पाण्याची बॉटल आहे. आता तुम्ही जेव्हा नवीन नवीन कुठल्याही कार्यक्रमात पाण्याची बॉटल होती का? तांब्या, फुलपात्र. आता तांब्या आणि फुलपात्र फक्त सुपारीन साखर पुड्यापुरतंच उरलंय, नाहीतर प्रत्येक कार्यक्रमात पाण्याची बॉटल आहे. ते वटसावित्रीच्या पौर्णिमेला एक अजून आहे मला वाटतं दोऱ्यासोबत, नाहीतर तिथं सुद्धा बाटली घेऊन काही दिवसांनी. ₹20 लिटरनं ज्यानं पाणी विकायला सुरू केलं, लोकांनी वेड्यात काढला असेल. अरे तू ₹20 लिटरनं पाणी विकतो. पण काही गोष्टी लोकांच्या मनावर बिंबवल्या आणि या लोकांनी मार्केट तयार केलं. लाईफ बॉयला कळलं की आपण मार्केटमध्ये टिकायचं असेल तर बदलावं लागेल. बदल स्वीकारले आणि टिकल्या या कंपन्या. कोविडच्या काळामध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का, आमचा साबण सुगंधी आहे, लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल? कोविडच्या काळात कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता साहेब, 99.9% कीटाणू से मुक्ती. आणि त्या मोती साबणाचं गणित तर मला अजून समजलेलं नाही. ते वर्षभर कुठं असते काय माहित. ते वर्षभर झोपतंय आणि दिवाळीला म्हणतंय उठा उठा. काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल. काळ आणि वेळेनुसार बदला. संकट येत राहतील, अनेक अडचणी येतील. कधी संकटांच्या समोर छाती काढून उभं राहा, कधी संकटांना वळसा घालून निघून जा. प्रत्येक संकटासोबत 2 हात केलेच पाहिजेत असं नाही. कधी माघार घ्या, कधी 2 पावलं पुढे जा, कधी वळसा घालून निघून जा. तारतम्य ठेवून संकटांना सामोरं जा. पण संकटांच्या समोर नांग्या टाकायच्या नाही, संकटांच्या समोर गर्भगळीत व्हायचं नाही. आत्महत्या बित्महत्या असले विचार तर अजिबात मनात आणायचे नाही. काय शिवाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजेसोबत तह केला, 23 किल्ले देऊन टाकले मिर्झा राजांना. एखादा राजा म्हटला असता एक एक किल्ला घेण्यासाठी माझ्या कितीतरी मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली आणि 23 किल्ले दिले. आणि आता 23 किल्ले दिले महत्वाचे, आता काय उरलं? आता थोडंसं समझोत्यानं घेऊ, इथून पुढचं आयुष्य शांततेत जगू. शिवाजीराजे तह करतात, 23 किल्ले देतात, भेटायला म्हणून आग्र्याला जातात औरंगजेबाला. बरं, जाताना एकटे जात नाहीत, एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन जातात. मग मधला जो प्रवास आहे, त्या मधल्या प्रवासामध्ये शिवाजीराजांचं आणि संभाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, तुला पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले काय असतील? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जोडून बघा, चला आमच्या सोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है,
इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढा एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. एवढ्या वर्षानंतर सुद्धा हे कुठून येते? हे असंच जगावं लागतं. एवढे वर्ष झाले शिवाजीराजे संभाजीराजे जाऊन, पण आजही शिवाजीराजे म्हटल्याबरोबर आमचं रक्त सळसळतं. लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल ना की आपण हरलो आहोत, आता काहीच उरलं नाही, त्या वेळेस तुम्ही शिवाजीराजांची आग्र्याहून सुटका एवढं प्रकरण वाचा. आग्र्याला होते शिवाजीराजे, आजूबाजूला सगळं परकीयांचं सैन्य आहे, आणि सभागृहामध्ये शिवाजीराजांना सरदारांच्या रांगेत उभं केलं. केवढा अपमान होता शिवाजीराजांचा. शिवाजीराजे अपमान सहन करत नाहीत. रामसिंगाला जाब विचारतात, आम्हाला इथं अपमान करायला बोलवलं. आतापर्यंत औरंगजेबाच्या दरबारात असा आवाज उंच करून कुणीच प्रश्न विचारलेला नव्हता. शिवाजीराजे आवाज उंच करतात आणि रामसिंगाला विचारतात, आम्ही राजे आहोत, आम्हाला इथे उभं केलं. औरंगजेबाच्या दरबारातला नियम होता, मुजरा करायचा, 10 पावलं मागे यायचं, पाड दाखवायची नाही औरंगजेबाला. राजे मुजरा बिजरा करत नाही, ताड दिशी पाड दाखवतात आणि निघून जातात तिथून. आतापर्यंत अशी मर्दुमकी जर आग्र्याच्या सभागृहात कुणी गाजवली असेल तर ती पहिल्यांदा गाजवली, आणि ती म्हणजे छत्रपती शिवरायांनी. आणि हे कोण बघतंय? बाप काय जगला, स्वाभिमान काय असतो वगैरे वगैरे हे असं शिकवावं लागलं नाही. शिवाजीराजे संभाजीराजांना छावा म्हणतो. साहेब, छावा कुणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह आहे म्हणून छावा जन्माला आला. आणि म्हणून आदर्श हे सांगून नाही निर्माण होत, आदर्श हे वागून निर्माण होतात. आम्हाला आमच्या वागण्यातून आदर्श निर्माण करता येतील का? आग्र्यावरून मग तुम्हाला सगळं पुढचं प्रकरण माहित आहे. ज्या वेळेस शिवाजीराजांना बंदिवासात ठेवलं, शिवाजीराजे तारतम्य ठेवून वागतात. औरंगजेबाला पत्र लिहितात आणि औरंगजेबाला सांगतात की आता आम्ही आग्र्यामध्ये रमलेलो आहोत, माझी आई आणि पत्नी यांना आग्र्याला येण्याची परवानगी मिळावी. कोणता राजा स्वतः अडचणीत असताना आईला आणि पत्नीला आग्र्याला बोलवल का? फक्त औरंगजेबाच्या मनात एक विचार चमकून जावा की राजे आता आग्र्यात रमलेले आहेत, आता राजांच्या डोक्यात दुसरा काही विचार नाहीये, एवढ्यासाठी फक्त पत्र पाठवलं. कुणीही आलं नाही. पावसाचं कारण दिलं, अंतराचं कारण दिलं, कुणीही आलं नाही. आणि मग पुढचा प्रसंग तुम्हाला माहित आहे, औरंगजेबाच्या नाकावर टिचून राजे तिथून निघून गेले. काय हा विजय होता, काय संयम होता शिवाजीराजांचा. मला वाटतं हा संयम, ही जी प्रक्रिया ना जगण्यातली, कितीही संकट आले तरी सुद्धा राजे गर्भगळीत होत नाही, आणि कितीही यश मिळालं तरीही शिवाजीराजे हुरळून जात नाहीत. जगण्यातलं तारतम्य जर पाहायचं असेल तर मला वाटतं शिवचरित्र आपण अभ्यासलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींना कसं सामोरं जावं, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा यावा, आयुष्यात मोठं संकट आलं तर त्याला टॅकल कसं करावं, हे आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टींमधनं शिकायला मिळतं. आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या मुलामुलींना माझं सांगणं आहे, कितीही संकट बिंकट आली अजिबात गर्भगळीत व्हायचं नाही. संकटांना सामोरं जायचं, कधी भेडायचं तर कधी मिश्किलपणे सामोरं जायचं. कधी कधी इतक्या मिश्किलपणे सामोरं जायचं, संकटाला वाटलं पाहिजे कुठून याच्या नादाला लागलो, याला काय कळतंय का नाही. ते महमूदचे पिक्चर असायचे पहा, आणि तुम्ही एक पिक्चर बघितला, त्या महमूदच्या छातीवरती एका गुंडानं बंदूक ठेवली होती. आता याच्यापेक्षा मोठं संकट काय असतं? एखाद्या गुंडानं थेट छातीवर बंदूक ठेवायची आणि विचारायचं, बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है. त्या गुंडानं महमूदला विचारलं, बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है. महमूद म्हटलं, आखरी ख्वाहिश तेरी बंदूक मुझे दे दे म्हणला. काय जगणे, त्या गुंडा याला काय कळतच का नाही. कधी संकटांना मिश्किलपणे सामोरं जा, तर कधी संकटांच्या सोबत 2 हात करा. मस्त जगा, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. पैसे कमवू नका वगैरे वगैरे अशा मताचा मी अजिबात नाही. मुलांनी उद्योगात, व्यवसायात, व्यापारात आलं पाहिजे, 2 रुपये कमवले पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे. आणि जर कुणी सांगत असेल 1 रुपया वर जात नाही, अमुक तमुक तमुक, हे असलं सांगून पोरांना अकार्यक्षम बनवायचा धंदा कुणीही करू नये. मी म्हणतो, जेवढे पैसे कमवता येतील तेवढे पैसे कमवा. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, जे तुकोबरायांनी सांगितलंय, जुडून या धन उत्तम व्यवहारे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे.
माझे वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाही. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचं आणि कमवलेल्या गोष्टींचा आनंद पण घ्यायचा. काहींना साहेब फक्त कमवायचं कळतंय पण ते आनंदच घेत नाहीत. आमच्याकडे एक जण आहे, सोन्याची वीट आहे त्याच्याकडे आणि त्यानं घरात पुरून ठेवली. दर रविवारी उठतंय, उकरतंय, हाय का नाही बघतंय आणि परत पुरून ठेवतंय. घरात कुणी आजारी पडलं तर घाईघाई दवाखान्यात नेत नाही, कोणाला कधी कपडे आणणार नाही, पोराची फी कधी वेळेवर भरणार नाही, पण सोन्याची वीट मात्र पठ्ठ्यानं पुरून ठेवली. आणि एकच काम, रविवारी उठायचं सकाळी सकाळी, हाय का नाही बघायची आणि पुरून ठेवायची. आत्ता मागच्या रविवारी उठला आणि वीट गेली ना चोरीला. रडायला लागला, पोलीस स्टेशनला गेला, म्हणला माझी सोन्याची वीट चोरीला गेली. पोलीस म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही तुझ्याकडे सोन्याची वीट असं. तो म्हणला माझ्याकडे सोन्याची वीट होती, माझ्या पंजानं माझ्या आज्याला दिली ती, आज्यानं माझ्या बापाला दिली ती, बापानं मला दिली, मी ती पुरून ठेवली होती. दर रविवारी उठायचो, उकरायचो, हाय का नाही बघायचो, परत पुरून ठेवायचो. पोलीस म्हणले एवढंच आहे ना, उद्या ये तुझी वीट घेऊन जा. दुसऱ्या दिवशी आनंदानं पोलीस स्टेशनला गेला. पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली. हे म्हणते अहो माझी सोन्याची होती तुम्ही दगडाची देताय. ते म्हणले सोन्याची असू नाही तर दगडाची, तुला काय घेणं, तुला काय करायचंय. तुला जर पुरूनच ठेवायची आणि उकरूनच बघायची, तुला जर ती खर्चच करायची नाही, तुम्ही एकमेकीकडे बघू नका. मला कळलं कोण खर्च करत नाही त्याच्याकडे तुम्ही बघून हसताय. कुठेही खर्च करायचा नाही तर याचा इथून तुम्ही बाहेर पडले ना, ते सरांनी सांगितलेलं आहे, ओढून टाका सगळं. कष्टानं कमवलेल्या गोष्टी आहेत, योग्य ठिकाणी खर्च करा, फक्त साठवून ठेवू नका. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही तुमच्या कमवलेल्या गोष्टींचा आनंद सुद्धा घ्यायला हवा, कारण आयुष्य परत मिळणार नाही. मी कबीरांचा एक खूप सुंदर दोहा आहे, जिथे माणसाच्या शेवटच्या आता 5 मिनिट मी घेणार आहे. आयुष्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव कबीरांनी आपल्याला करून दिलेली आहे. काय तयार नाही मला सांगा. आपण पाहुण्या होत्या पृथ्वीवरती, आपण एक पात्र घेऊन आलेलो आहोत. पाहुणचार घ्यायचा आणि निघून जायचं, एवढंच फक्त आपल्या हातात आहे. बाकी सगळं तयार करून ठेवलेलं आहे. ग्रामपंचायतवाल्यांनी शेड तयार करून ठेवलेत, बांबूवाल्यांनी बांबू साळून ठेवलेत, मडकेवाल्यांनी मडके थापून ठेवलेत. काय तयार, रडणारे सुद्धा तयार आहेत. श्वास थांबायला फक्त उशीर. ज्या दिवशी श्वास थांबला त्या दिवशी 4 जण येतात, उचलतात, घेऊन जातात आणि मग कबीर सांगतात, फूक दीनी जैसे होली. जशी होळी पेटवतात ना तितक्या सहजतेनं पेटून टाकतात. कबीर तर सांगतात, देश देश के वैद्य बुलाए लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. कबीरांनी सांगितलं, निरोप आला का तुम्हाला निघून जावं लागेल. मग तिथे कुणाचं चालत नाही. माझ्या एका फ्रेंडनं मला बर्थडेला एक गिफ्ट केलं, एक पुस्तक हृदयस्थ नावाचं. नीतू मांडके नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. हृदय रोगतज्ञ होते. 10,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया नीतू मांडकेंनी त्यांच्या आयुष्यामध्ये केल्या असतील. बाळासाहेब ठाकरेंवरती शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर ती सुद्धा नीतू मांडकेंनी केली. नीतू मांडके आणि अलका मांडके दोघेही पुण्यातल्या बीजे मेडिकल कॉलेजला शिकत होते. दोघांचा प्रेमविवाह. आणि असंच एकदा प्रवासात असताना मी एवढ्या शस्त्रक्रिया केल्या आणि कधी मलाच अटॅक आला तर, अरे कुणालाही येऊ शकतो, मला आला तर तू सांग मग काय करायला हवं. मग डॉक्टर सांगायला लागले, असं कर तसं कर, ह्याला बोलव, त्याचा सल्ला घे, आपल्या वर्गातला तो अमुक होता ना मग त्याला विचार, ट्रान्सप्लांट जर करावं लागलं हृदय तर मग इथे करू नको, इकडे जा. अशा 2 जण एकमेकांशी गप्पा मारत होते. अलका मांडके या भूलतज्ञ आहेत. ऑपरेशनच्या अगोदर भूल द्यावी लागते, त्यालाही तज्ञ लागतो. ते कुणी कशी कुठेही देऊन चालत नाही. आणि हसता हसता नीतू मांडके म्हटले, अलका ते ऑपरेशन कुणी करायचे ते करू दे, पण भूल मात्र तूच द्या. अलका मांडके लिहितात की माझ्या आयुष्यातही मला कधी असं वाटलं नव्हतं की आम्ही जे बोललो ते कधीतरी प्रत्यक्षात येईल म्हणून. एक दिवशी नीतू मांडके असेच प्रवासात होते आणि अचानक छातीत दुखायला लागलं आणि त्यांनी अलका मांडकेंना फोन केला, अलका जिथे असशील तिथून पटकन ये, जवळच हिंदुजा हॉस्पिटल आहे, मी हिंदुजाला पोहोचतोय, मला त्रास होतोय, तू लवकर ये. नीतू मांडके ड्रायव्हिंग करत करत तिथे पोहोचले, गाडीतनं खाली उतरले, वॉचमॅनच्या गळ्यात हात घातला, सांगितलं मी नीतू मांडके, पटकन स्ट्रेचर बोलव आणि मला ICU मध्ये घेऊन चल. नीतू मांडके हिंदुजाला आले, सगळं हॉस्पिटल गोळा झालं, त्यांना ICU मध्ये घेऊन गेले.
हजारो शस्त्रक्रिया करणारे नीतू मांडके स्ट्रेचरवरती ICU मध्ये असे लहान मुलासारखे झोपलेले होते. स्वतः सांगत होते, हे करा, ते करा, ह्याला फोन करा. सारखी नजर अलका मांडकेंकडे होती. तितक्यात अलका मांडके आल्या, हातात हात घेतला आणि म्हटले, अलका, यातून मी वाचेल असं मला वाटत नाही. असं बोलू नको नीतू. ऑपरेशनची तयारी सुरू झाली. ठरल्याप्रमाणे अलका मांडकेंनीच भूल दिली. ऑपरेशन झालं. जगातले कितीतरी तज्ज्ञ फोनवरती बोलत होते. जन्म आणि मृत्यू, जगणं आणि मरणं यातला संघर्ष सुरू होता. आणि शेवटी तिसऱ्या दिवशी नीतू मांडकेंची प्राणज्योत मावळली. देस देस के वैद्य बुलाए, लाए जडी और बूटी, जडी बूटी तेरे काम नाय, जब राम के घर की खोटी. एकदा निरोप आला, मग आपण कुणीही असो, आपल्याला निघून जायचंय. लग्नामध्ये आपण 7 फेरे घेतो, 7 जन्म वगैरे वगैरे अनाभाका घेतो. काय माहित आहे कोणाला, कोण आधी जाईल, कोण मागे थांबेल, माहित आहे? जोडीदार निघून गेला की आपल्याला दुःख होतं, मग आपण रडतो. कबीर सांगतात, बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी. बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी. कहत कबीर सुनो भई साधो, जिन जोडी उन तोडी. ज्यानं जोडली त्यानं तोडली. आपण मालक नाही होत. आपल्याला पात्र दिलेलं आहे, त्याच्या मर्जीनं जगायचं, त्याच्या मर्जीनं चालायचं. इथे रुबाब चालतो तो निसर्गाचा. आपण या निसर्गातले एक छोटेसे घटक आहोत. आणि म्हणून आपल्या पात्राचा आपल्याला आनंद घेता येईल का, मला वाटतं याचा विचार करा. आयुष्यातला प्रत्येक क्षण असा टिपकागदासारखा आनंदानं शोषून घेता येईल का, मला वाटतं याचा विचार करा. नातीगुती जपा, एकमेकांना वेळ द्या. कॉलेजचे दिवस तर पोरापोरींनो तुम्हाला परत कधीच मिळणार नाहीत. ते मस्त एन्जॉय करा. एका बेंचवर किती जण बसता रे? फक्त आम्ही 3 जण बसायचो. कर्कटकनं रेष मारून असं जागा वाटून घ्यायचं. तुझा हात इकडे का आला, तुझं दप्तर तिकडे का गेलं, तुझा पाय इकडे का आला. शेवटच्या दिवशी बाईंनी मला उभं केलं. मला म्हटले, गणेश, बेंच इथंच राहणार आहे, तुला फक्त वर्ग सोडून जायचं. बेंच इथंच राहतो. आपण कॉलेज सोडून जातो, आपण वर्ग सोडून जातो, पण त्या आठवणी मात्र कायम सोबत राहतात. कॉलेजचे दिवस कसले मस्त. ते मोराचा पीस 2-2 वर्ष वहीत जपून ठेवायचं. मग सिनियर सांगतात आणखी 1 वर्ष ठेवा. मग विचारायचं का, ते सांगतात 3 वर्ष मोराचा पीस वहीत ठेवला की मग त्याला पिल्लू होतो. कधीच झालं नाही, पण वेड्या आशेनं 2-2 वर्ष ते मोराचा पीस वहीत जपून ठेवला. एका पिसाचे 2 पीस कधीच झाले नाहीत. पण आशा वेगळी. सर, ह्या पोरांचं जगणं जर तुम्हाला शोधायचं असेल ना, तुम्हाला ते ट्युटोरियलमध्ये किंवा एक्झामच्या त्यात सापडत नाही. या कॉलेजच्या पोरापोरींचं जगणं जर शोधायचं असेल ना, यांच्या रोजच्या वह्या, याची मागची पानं बघायची, शेवटची. मेहंदीचं डिझाईन असतंय, रांगोळीचं डिझाईन असतंय, गणितांचे आकडेमोड, खाडाखोड. आमच्या पोरांनी तर किती नावं खुडून खुडून किती वेळा गिरवलेली असतात. ही धम्माल जी आहे ना महाविद्यालयातली, ही कॉलेजमधले, हे दिवस तुम्हाला परत कधीच मिळणार नाहीत. ह्या जगण्याचा आनंद घ्या, पण हे जगत असताना जगण्यातली सात्विकता आपण विसरत नाही होत ना, मला वाटतं याची पण काळजी आपण या कॉलेजच्या जीवनामध्ये घेतली पाहिजे. केवळ आणि केवळ, शेवटचं 1 मिनिट आता, केवळ आणि केवळ पैशांवरती जर जगणं सुंदर होत असतं तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. आता हे जे सिनियर आहेत, इथं समोर काही बसलेले ज्येष्ठ नागरिक आहेत, आत्ता पगार वाढले साहेब. तुम्ही शिक्षकांना विचारा, 6व्या-7व्या वेतन आयोगानंतर जरा पगार वाढले, नाहीतर काय पगार होते हो. माझे वडील 2006ला मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. 15,000 रुपये पगार होता. रिटायरमेंटच्या दिवशीचा पगार त्यांचा 15,000 रुपये होता. आता काहीतरी पेन्शन त्यांना 30-32 हजार रुपये असेल. पण पैसे नव्हते या लोकांकडं, पण ही माणसं समृद्ध आयुष्य जगली असं मला वाटतं. कुटुंबातला सर 1 जण कोणतर नोकरीला लागायचा, 2 भाऊ कुठं तर गावाकडे असायचे. मग जो नोकरीला आहे त्यांना गावाकडच्यांचं बघायचं, जे गावाकडे आहे त्यांनी नोकरीवाल्याला थोडंसं बघायचं. काय मजा होती. जो नोकरीला लागन त्यानं भावांचं बघायचं, भावांच्या पोरांची शिक्षणं बघायची, बहिणींची लग्न करायची, बहिणींच्या पोरींचं शिक्षण बघायचं. पैसे नव्हते, पण आनंद मात्र भरभरून होता. गाडी नव्हती हो. पहिला पगार किती, 1500 रुपयानं नोकऱ्या सुरू झाल्या. आणि बायको जर कधी म्हणली शिर्डीला चला, आपल्याकडे 2 व्हीलर नव्हती. मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्म पेट्रोल निम्म रॉकेल. इथं निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपायचं. मग ते गाडीतलं पेट्रोल संपल्यावर यानं गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे. जगाच्या पाठीवर कुठं पेट्रोल संपल्यावर गाडी वाकडी करत असतील असं मी तर अजून बघितलेलं नाही. आणि गाडी वाकडी करून जर चालू झाली नाही तर त्याच्या पुढे काही सायंटिस्ट आहेत. टाकीत असं फुकायचं आणि मग ते टाकीत फुकल्यानंतर तर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्तावर याची माझी गाठ पडली कोणास ठाऊक.
अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्यावं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या शिर्डीला गेल्या होत्या. पैसे नव्हते पण आनंद किती होता. आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघताय. ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाही? साधनं वाढत गेले पण आनंद कुठे होरपळून गेला ना ते कळलं नाही. म्हणून निवळ साधनांवरती आनंद नाहीये. आनंद ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. शोधा तुमच्यामध्ये नेमकं काय चांगलं आहे ते, आणि आयुष्याच्या या सगळ्या चित्रपटाकडे थोडंसं डोळे विस्फारून बघायला शिका. चांगले चित्रपट बघा, चांगली गाणी ऐका, चांगली पुस्तकं वाचा. एकमेकांना गिफ्ट देताना सुद्धा पुस्तकं द्या. माझं सगळ्या पालकांना विनंती आहे, पोरांना पुस्तक द्यावं. आपण वाढदिवसाला पोराच्या बंदूक घेऊन जातोय. पोरग बापाला मारल्याचं नाटक करतं, बाप मेल्याचं नाटक करतो, त्यात आईला हसायला येतं, कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललं. चांगली पुस्तकं आपल्याला गिफ्ट देता येतील का याचा विचार करा. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत आम्हाला पुढे चालावं लागेल, तर आणि तर आमचं जगणं समृद्ध होऊन जाईल. एकमेकाशी प्रेमानं बोला. प्रेमानं बोललो ना आम्ही तरी साहेब निम्मे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. प्रेमानं बोललं तरी आपली गाडी रुळाला लागली म्हणून समजा, पण आम्हाला प्रेमानं बोलताच येत नाही. आत्तापर्यंत जे काय रामायण महाभारत झाले ना ते बोलण्यामुळे झालेलं आहे. तुकोबारायांना सांगावं लागलं, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव शब्देची गौरव पूजा करू. तुकोबारायांना सांगावं लागलं, शब्द देव आहेत, शब्द धन आहेत, शब्द रत्न आहेत, पण शब्द शस्त्र सुद्धा आहेत, ते जपून वापरा. ज्ञानोबारायांना सांगावं लागलं, कसं बोलावं, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबारायांनी सांगितलं, अमृताचे कल्लोळ बाहेर पडतात असं बोलावं. आम्ही कसं बोलतो? पेशंट चेक करायला डॉक्टर आले, डॉक्टर पेशंटला सांगत होते, चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पळत आली म्हणली, डॉक्टर तुम्हीच सांगा, खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागतं. काय भाषा, काय संवाद. साच आणि मवाळ मितुले आणि रसा शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. डॉक्टरला वाटलं असं याचा ऑक्सिजनचा पाईप बंद करून दिला. काय जगतो? चांगलं बोलायला काय पैसे लागतात का? चांगलं बोला. कुणी चांगलं काम करत असेल ना, कौतुक करा. कौतुक करा एकमेकांचं. कौतुक आवडत नाही असा एकतर माणूस आहे का इथं की त्याला कौतुक आवडत नाही? तुम्ही म्हणाल मग कौतुकच करायचं, दोष सांगायचेच नाहीत का? दोषही सांगायचे असतात, पण दोष हे कानात सांगायचे असतात आणि कौतुक हे 4 चौघात करायचं असतं. आपण उलट करतो, 4 चौघात दोष सांगतो आणि कौतुक कानात करतो. ताई पाहुणे आले ना, पोराला नावं ठेवायचे नाही. पाहुण्याच्या देखत उलट ते कितीही खोडकर असलं तर पाहुण्याच्या देखत म्हणायचं, आमचा दादा इतका हुशार आहे ना. दादा पाहुण्याच्याच पुढं पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा. आणि तुम्ही पाहुण्याच्या देखत म्हणून बघा, दादा बावळट आहे, दादा बाहेर जात आहे, पाहुण्याच्या बुटात पाणी ओतताय, लेसला लेस बांधताय. तुमची इज्जत घालवायची एक संधी मग दादा सोडत नाही. त्यामुळे कौतुक करा. मी नेहमी सांगतो कौतुक करा. असंच एका कार्यक्रमात म्हटलं कौतुक करा. ते म्हणले कुणाचं करायचं? म्हटलं जन्म दिलेल्या आईला म्हणा, आई तुझ्यामुळे जग बघायला मिळालं. वडिलांना म्हणा, बाबा तुमच्यामुळे आम्ही लहानाचे मोठे झालो. कधीतरी भावाला म्हणा, दादा तुझा आधार वाटतो. कधीतरी बहिणीला म्हणा, तुझ्यामुळं घराचं गोकुळ झालं. म्हटलं कधीतरी बायकोला म्हणा, तुझ्यामुळे संसार झाला. त्यांना पहिलं सगळं ऐकलं. बायकोचं कौतुक करा म्हणले होते, निघालं. म्हणलं हे नाही जाणार. म्हणलं तुझं काय पटत नाही का? म्हणलं पटायचा विषय नाही, तिला कानानं ऐकायला येत नाही आणि कौतुक काय करायचं म्हटलं. म्हटलं मग दवाखान्यात ने, मशीन बिशीन लाव, मग कौतुक कर. तो म्हणला हे करतो. डॉक्टरांकडे गेला. म्हटलं बायकोला ऐकायला येत नाही. ते म्हणले एक काम कर, किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ते घरी जा मोजून ये, मग आपण ठरू. बेल दाबली, पोरानं दार उघडलं. बायको किचनमध्ये होती. यानं दारातून आवाज दिला, भाजी काय केली? किचनमधून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं बायकोला दारातून ऐकायला येत. हॉलमध्ये गेला, भाजी काय? काहीच प्रतिक्रिया नाही. किचनच्या दारात गेला, भाजी काय केली? काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं प्रकरण गंभीर आहे, हिला किचनच्या दारातून पण ऐकायला येत नाही. बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि जोरात कानात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली. म्हणली 4 वेळा सांगितलं ना बटाट्याची केली म्हणून. तुम्हाला कळलंच का नाही? काहींना घरी गेल्यावर कळेल मला काय होणार.
20 वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं, तिने कसा संसार केला असेल मला सांगा. एक शेर आहे, धूल चेहरे पर थी और हम आईना साफ करते रहे. आपण काय मित्रांचे दोष काढण्यात पटाईत असतो, पण कधीतरी आपणही आपल्या अंतर्मनात डोकून बघितलं पाहिजे. अंतर्मनात डोकावून बघा, ही आयुष्य परत नाही. तू इथेस, अंतर्मनात डोकावून बघा, आयुष्य खूप सुंदर. चला, आपला निरोप घेण्याची वेळ आली आहे. इतकंच सांगतो, हसत राहा. आणि एक मिनिट शेवटचा, ज्या मुलांची मुलींची परिस्थिती थोडीशी गरिबीची आहे, थोडीशी नाजूक आहे, त्यांच्यासाठी मला शेवटचा 1 मिनिट घ्यायचा आहे. आत्तापर्यंत मी बोललो तर ती मात्र आपली चूक आहे. गरिबीत मरायचं नाही, चांगल्या मार्गानं श्रीमंत व्हायचं आणि त्याचा आनंद पण घ्यायचा. आणि रडायचं नाही, लढायचं. आहे त्या परिस्थितीचा आनंद घ्यायचा आणि पुढे चालत राहायचं. आत्ता तर अनेक सुविधा उपलब्ध झाल्यात. गावात एकाकडेच साहेब पुणाकडे तर TV असायचा. रामायण महाभारत बघायला सगळ्यांनी त्याच्या घरी जायचं. TV म्हणजे टीव्हीला जर प्रक्षेपण गेलं ना, बाकीची पोरं म्हणायची टीव्हीला मुंग्या लागल्या. टीव्हीला कुठं मुंग्या लागतात का? मग एकानं वर माळदाव जायचं, अँटिना फिरवायचा, खालच्यानं म्हणायचं दिसलं, मग वरच्यानं खाली यायचं. साधनं कमी होती पण आनंद मात्र भरभरून होता. केडगावला मी जिथं राहायचो त्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती. फक्त आमचं एकटंच घर पत्र्याचं होतं, स्लॅबची. आणि आपलं एकटंच पत्र्याचं का? आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हटलं शासनाचा JR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची कार्ट्या नशिबवान आहेस, तू पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का? ती म्हणायची बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं आता उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं आता पावसाळा सुरू झालाय. स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायची. आयुष्यात घेता येईल का याचा विचार करा. वडील एक चॉकलेट आणायचे आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे. म्हणायचे गणेशन तू अर्धा करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा भाग मला द्यायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि हे फक्त बहीण करू शकते. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो तितका इतरांच्या बहिणीचा करा. म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. आयुष्य सुंदर आहे. तर आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. मी एक पुस्तक लिहिलं सुख नावाचं, त्याच्यावर एक वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढं ढकलावं, ढकलता येणार नाही. घरी गेल्यानंतर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. जे क्षण तुमच्याकडे आहेत ते जगून घ्या. मला वाटतं तुमच्यातला संवाद समृद्ध असला पाहिजे, तुमच्यातला नात्या गोत्यांमधला स्पर्श समृद्ध असला पाहिजे. मला तर असं नेहमी वाटतं पोरांनो. आता शेवटचा 1 मिनिट खरा सर कवितेनं समारोप करा. हा ते करू आपण नंतर, आता भाषण झोपतो. मी का म्हणतो माहिती, आता शेवटचा किस्सा सांगून मला थांबायचं आहे. स्पर्श जिवंत ठेवा. घरातून बाहेर पडलात ना, आईच्या पायावर डोकं ठेवा. आई काळीच काढून देते, माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणते. वडिलांच्या पायाला हात लावा. वडील पाठीवर थाप मारतात आणि म्हणतात पठ्ठ्या सुखात राहा. काय मजा आहे त्या स्पर्शांची. मला वाटतं जोपर्यंत स्पर्श आहे साहेब तोपर्यंतच नाती आहेत. ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाती संपली. लोक गेल्यावर मांडी देतात, त्या शरीराला कळतं का हो कोणतर मांडी देत आहे. लोक गेल्यावर वारा घालतात, त्या वाऱ्याची झुळूक तिथपर्यंत पोहोचते का? अहो गेलेल्या शरीराला अग्नीचा डाव देतात तर जो दाह कळत नाही, तर तुम्ही दिलेल्या मांडीचा स्पर्श कळेल. जिवंत आहोत तोपर्यंत स्पर्श आहेत. एक किस्सा वाचला होता सुधामूर्तींचा. सुधामूर्ती लिहितात, मी ज्या घरात राहायचे ते घर रेंटचं होतं. घराच्या शेजारी एक त्या खिडकीच्या बाहेर एक प्राजक्ताचं झाड होतं. मी अभ्यासाला त्या खिडकीत बसायचे आणि खिडकीतनं बाहेर हात गेला की त्या प्राजक्ताच्या त्या फांदीवरनं मी हात फिरवायचे. त्या फांदीला माझ्या स्पर्शाची इतकी सवय झाली होती. नंतर आम्ही बोलायला लागलो. मी त्या झाडासोबत बोलायचे, ते झाडही माझ्या बोलण्याला प्रतिसाद द्यायचं. मी बोलायला लागले तर कधीतरी प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडायचा, कधीतरी पानांची सळसळ ऐकायला यायची. पण घर रेंटचं होतं, कधीतरी सोडावं लागणार होतं. 2 दिवसांनी घर सोडायचं. मला वाटलं झाडाला आपण सांगितलं पाहिजे 2 दिवसांनी आम्ही घर सोडतोय. मी सांगायला म्हणून गेले
मी सांगितलं की 2 दिवसांनी आम्ही घर सोडतोय, परत आपली भेट होईल की नाही मला ठाऊक नाही. पुढचे 2 दिवस न पानांची सळसळ ऐकायला आली, न प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला. अखेर तो दिवस आला ज्या दिवशी घर सोडून निघायचं होतं. सगळं सामान गाडीत भरलं, मीही गाडीत बसणार. त्याच वेळेस मला असं वाटलं की नाही, आपण झाडाला भेटलं पाहिजे. भेटायला म्हणून गेले, घट्ट जाऊन मिठी मारली. जेवढं रडता येईल तेवढं रडून घेतलं. गच्च झालेले डोळे मी 2 मिनिटांनी उघडले आणि बघते तर काय, आजूबाजूला प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. ते झाड जणू मला सांगत होतं, रडू नको, भेटू पुन्हा कधीतरी, पण असं दुःख करू नको. मी काळजावर दगड ठेवून निघून गेले, गाडीत बसले, गाडी निघून गेली. 2 वर्षांनी मी पुन्हा त्या गावात आले आणि कुणाला तरी विचारलं, का हो, आमच्या जुन्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं, ते अजून आहे का? तेव्हा कुणीतरी म्हटलं, झाड अजून तसंच आहे, फक्त खिडकीपाशी आलेली फांदी मात्र सुकून गेली. जोपर्यंत स्पर्श आहेत तोपर्यंत नाती आहेत. ते स्पर्श जपा, त्या नात्यांचा आनंद घ्या. हे आयुष्य पुन्हा कधीच मिळणार नाही. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला आनंदानं सामोरं जा आणि हसत राहा. आल्यापासून मी 2-3 बघतोय, हसलेच नाहीत. साहेब, ते हसावं वाटलं तरी शेजारी बघतात, तो हसतोय का? बरं, माणसालाच हसता येतं, जनावरांना हसता येतंय का? शेणकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय का? म्हैस म्हणते का, प्लीज वेलकम इन गोठा? पोरांनो, तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास. तुमचं तुम्ही ठरवा काय असेल. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स लॉट. ही कविता लिहिली होती. त्या अनेक माझ्या कॉलेज जीवनातल्या मित्रमैत्रिणींनी ती ऐकलेली असेल. मी एकदा असंच प्रवासात असताना ती कविता म्हणत होतो आणि माझ्या शेजारी बसलेल्या मित्रांनं ती मोबाईलमध्ये शूट केली आणि ती सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाली. मग एक दिवशी मला गीतकार, संगीतकार, गायक, निर्माते अवधूत गुप्तेंचा फोन आला. गणेश, आपण बॉईज 4 म्हणून पिक्चर करतोय आणि त्यात ही आपण कविता गाणं म्हणून घेऊयात. आणि आत्ता ते गाणं म्हणून समोर आली बॉईज 4मध्ये आणि मला वाटतं काही लाखात लोकांनी त्याच्यावरती रील्स वगैरे बनवले. मला गाता येत नाही, पण मी एक कडवं त्यातलं सादर करायचा प्रयत्न करतो. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. हे बघा, असं अशी टाळी वाजवायची. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझं मावे नाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी. कॉलेजच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी. म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. शहरातली गाडी बघा धुमच गाणं गाती, भावनांनी भावनांशी तोडली का नाती. ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागराती. सर्जा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी. दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदीचा खुपुरण पोळी. चुलीवरल्या भाकरीची चव ही सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना, गाव सुटना, गाव सुटना. धन्यवाद.
या पहिल्या पुष्पाचे आभार व्यक्त करतायत उपप्राचार्य डॉक्टर रणपिसे सर. धन्यवाद सर. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला वर्ष 23वे. आजच्या या व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचे पहिले पुष्प आदरणीय गणेश शिंदे सरांनी गुंफले. सरांनी त्यांच्या ओघवत्या शैलीमध्ये विविध दाखल्यांच्या आणि उदाहरणांच्या साहाय्याने खरंच जीवन कसे व किती सुंदर आहे हे अतिशय प्रभावीपणे मांडले व आमच्या श्रोत्यांना सर मंत्रमुग्ध केले. त्याबद्दल प्रवरा परिवाराच्या वतीने मी आपले मनस्वी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान भूषविणाऱ्या आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक जिल्हा परिषद अहमदनगरच्या माजी अध्यक्षा आदरणीय सौ शालिनीताई विखे पाटील यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच प्रवरा परिवारातील विविध संस्थांमधील संचालक, पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ बंधू भगिनी, पत्रकार बंधू व सर्व विद्यार्थी वर्गाचे आभार व्यक्त करतो व थांबतो. धन्यवाद. उद्या सतीश खाडे यांचे